केवळ मित्रांनो आज आहे सांगोल्यात जिल्हा परिषद मतदानाचा जाळंदूर संघ जा बघा आता अर्धभरात चालू आहे आता आहे महूद गटावर डाळ्यांना अर्ध भरलाय तर बघूया कसा कसा तुरळा काय जरा चाललेलं आहे तुम्हाला कळेल मला कळेल लाल भडक माल कडक बघू शकता आता तिकडं सगळं आता जुनी पिढी आहे बघा आता महूचा गँग आहे जरा बघूया जरा कसा 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 आता तिकडं आता लाल भडक माल कडक बघूया जरा कसा कसा हाय दिसते दिसते ते दाखवतो सगळे दाखवतो जरा महत्वाचं नाव सांगा जरा तुम्ही कुठनं कसं कसं येत ना का असा अर्थ दाखवू द्या मला बाळासाहेब महादेव डाळे महूद जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक यांच्या विकास आघाडीतून अर्ज दाखल केलेला आहे. बर कसं कसं महूचं पाठिंबा मग कसं सांगा जरा सगळ्या गटाचाच पाठिंबा आहे. सगळ्या गट नाही तर महूचं कसं कसं आम्हाला जरा कळू द्या. महूदाचं काय महूद चांगलंच होणार. चांगलंच होणार आहे का बरं काका जरा बोला दोन शब्द. 30 वर्षापूर्वीचा बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाचा आमच्या चुकीमुळे थोड्या घोटाळ्यामुळे गेल्या वर्षी गेला होता. बेस्ट. या वर्षी दाखवतो तुम्हाला कुणाला मला सगळ्या गावात माझं लागलं हाला जाणकारी मोबाईलचं 100% शेतकरी या कामगार नेते नेते मोरया बोल घे. जर्मनी मोरे जरा कसं 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 काय वातावरण. महूद जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब ढाळे यांनी आज दीपक आबा सांगे पाटील व शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षाकडून जी महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे त्या आघाडीतून त्यांनी आज अर्ज भरलेला आहे. तरी महूद जिल्हा परिषद गटात बाळासाहेब ढाळे हे 2-2.5 हजार मतांना निवडून येतील. बेस्ट. हा महूद जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे 43 वर्षाचा. गेल्या वेळेस आमच्याच काही गटातल्या गटबाजीमुळं आमच्या हातून ही गट गेला होता पण आता ही गट जाणार नाही. बघा आता हे महूची सगळे आमचे लावण्याची गँग आहे बघा कसा आहे जाणका जाळंदूर सगळं बघा आता जरा या पुढे या 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 साहेब आला जरा बोला कसं 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 आपल्या महूदकडे वातावरण कसं काय. महूद हा पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. बेस्ट तो बालेकिल्ला राहणारच. राहणार का मस्त धन्यवाद. नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मला. नमस्ते मी ॲडव्होकेट विजय खरात बर कटफळ गाव बोला आता मला काय पुढे आता विचारायला लागत जोरात होणार आहे एवढं बेस्ट. सांगतं काय. आणि बाळासाहेब ढाळे यांनी आज जिल्हा परिषद महूद जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महूद गटातून ताकदीने या ठिकाणी प्रत्येक गावातून लोक या ठिकाणी आलेले उत्साहानं त्याच उत्साहानं ही निवडणूक होणार आहे. आणि ताकदीनं महूद जिल्हा परिषदेवर या गटावरती शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकणार आहे. बेस्ट कसा आहे पाठिंबा सांगायचा पाठिंबा कसा आहे ढाळे साहेबांनी पाठिंबा आहे का. जोरात आहे पाठिंबा फुल आहे महूद. महूदाच कसा आहे तुमच्या लावण्याचा इकडे कसा पूर्ण गटातून जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपलं कटपळ काय म्हणते कटफळ जोरात आहे. नाही जावायला मग काही मी चक्कर मारू द्या तिकडे तुमच्यासाठी. या एकदा जावा येऊन जावा तेच म्हणतो मी पाठिंबा आहे ना भरपूर. मग काय मग नातच करा नाही आता आता गळ्यात काय आहे गळ्यात आहे टाय लाल भडक म्हणजे माल कडकच असणार आहे ह्यांचा. बरा आमचं सगळ्यांचं दैवत जरा नाव सांगा पहिल्यांदा. मी शंकर चौगुले माजी सरपंच ग्रामपंचायत महिम. बेस्ट हा शेतकरी कामगार पक्षाचा मी जुना कार्यकर्ता आहे. आबासाहेबापासून आम्ही काम करतो. बर कसं कसं काय वातावरण जरा. वातावरण जिल्हा परिषद गटाचे बाळासाहेब ढाळे आणि हरिभाऊ येडगे निश्चितपणाने निवडून येणार खात्री आहे आम्हाला. बेस्ट तुम्ही आहे म्हणजे तुमच्या तोंडाला यश येवो हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो. सांगा जरा. महूद जिल्हा परिषद गटात एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व आदरणीय बाळासाहेब ढाळे हा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आम्ही दिलेला आहे. त्यांचं काम कासागंगा प्रकल्प असेल गावातील अंतर्गत रस्ते असतील गटर असतील त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध महाराष्ट्र शासनाकडून त्यांनी केलेला आहे. त्यांचं काम म्हणजे एक मितभाषी स्वभाव आणि जनमानसात मिसळणारं व्यक्तिमत्व असे त्यांचं पर्सनॅलिटी असल्यामुळे महूद जिल्हा परिषद गटात फक्त बाळासाहेब ढाळेंचीच हवा आहे. तसेच शांत आणि संयमी स्वभावाचे आमचे हरिभाऊ येडगे यांच्या सौभाग्यवती मनीषा हरिभाऊ येडगे यांना महूद पंचायत समितीतून अर्ज दिला आहे. तर असे दोन्ही आमचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. बेस्ट धन्यवाद. कधी